आज तुम्ही केलेलं मतदान ठरवणार आहे आपापल्या तुमच्या महानगरपालिकांचा निकाल. कोण तुमच्यावरती शासन करणार आहे, कोण तुमचं शहर सांभाळणार आहे, आणि याच अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत मान्यवरांची मतं. आणि आता आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, नागपूरहून आपल्यासोबत आहेत. गडकरी सर, स्वागत आहे तुमचं स्टार माझामध्ये. नमस्कार. गडकरी सर, आपल्या छोट्या या काही फार गंभीर चर्चा नव्हे, एक छान तुमच्या सगळं तुमची एक तुम्ही जी तयारी करायची असते तो परीक्षेचा दिवस आज संपलेला आहे, त्या अनुषंगाने आपल्या या गप्पा आहेत. पहिल्यांदा आम्हाला बघून दे की तुम्ही मतदान केलंय का, लोकांना कळून दे की. हा, मी मतदान केलंय. येस, आम्ही तुमचे दृश्य सुद्धा बघितली. गडकरी सर, आज तुमचा मूड काही वेगळाच होता. ऍक्टिव्हावरती तुमची रॅली काय निघाली होती, मतदान काय करत होता, किती दिवसांनी तुम्ही टू व्हीलर चालवली? नाही, मी बऱ्याच दिवसांनी चालवले, कारण मी ज्या भागात राहतो त्या भागातले रस्ते अतिशय अरुंद आहे आणि माझ्याबरोबर पोलिसच्या जर 3-4-5 गाड्या जर आल्या तर रस्त्यात ट्रॅफिक जाम होतो. म्हणून मग मी स्कूटर घेऊनच आज आमच्या वॉर्डात फिरत होतो. काही जास्त वेळ फिरलो नाही, फक्त वॉर्डातल्या 4-5 सेंटरवर गेलो होतो आणि नंतर घरी येऊन मी जेवण केलं आणि झोपलो. गडकरी साहेब, आज मतदानाचा दिवस संपलेला आहे. आता उद्या अर्थातच कळणार आहे तुमच्या परीक्षेचा निकाल काय लागतोय ते. पण काय साधारण तुमच्या मनातल्या भावना आहेत, एक रिअलिस्टिक व्ह्यूने जरा आम्हाला सांगा की तुम्हाला कुठे कुठे कशा प्रकारचं यश अपेक्षित आहे? मला असं वाटतं की यावेळी साधारणतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लोकांच्या मनात नकारात्मक भावना आहे. कारण देशाची एकंदर स्थिती अशी आहे की भ्रष्टाचार आणि महागाई या दोन्ही विषयामुळे जनता अतिशय त्रस्त आहे. त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन मग निराळ्या आंदोलनाच्या रूपाने झालं असेल, त्यामुळे लोक नक्की विरोधात मतदान करतील. परंतु दुसरी गोष्ट ही आहे की या सगळ्यावर मात करण्याकरता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी पैशाची जी ताकद लावली ती देखील फार प्रचंड होती. त्यामुळे या निवडणुकांमध्ये हळूहळू पैशाचंही महत्व खूप वाढलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की साधारण नगरसेवक कसा आहे, तो कुठल्याही पक्षाचा जरी काम करणारा कसा आहे, त्याने काम केलं की नाही केलं या आधारावर सण लोक मतं देतात. आणि नागपुरात माझ्या लक्षात असं आलं की पॉझिटिव्ह मतदान आम्हाला मिळेल. त्याचं कारण वीज, पाणी, रस्ते आणि हे सगळ्या बाबतीत कचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या बाबतीत सर्व बाबतीत व्यवस्थित काम झालं असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह रिएक्शन आहे असं मला वाटलं. गडकरी साहेब, एक आतापर्यंतची जी आकडेवारी साधारणपणे हाती येते त्यानुसार ऑन एन एव्हरेज 25 ते 30% मतदान झालेलं आहे. नागपूरची आकडेवारी जी दुपारी 1-2 पर्यंतची ती सुद्धा 25 ते 30% दरम्यान आहे. असं म्हटलं जातं की मतदान नेहमीसारखं जर का झालं असेल, 30% आसपास जर का असेल तर तिथे सत्ताबदल मानला जात नाही, असा फक्त ट्रेंड मानला जातो. त्या दृष्टीने आता काही ठिकाणी निकाल कदाचित नागपूर आणि मुंबईमध्ये कदाचित तुम्हाला आनंदाची बातमी असेल, पण त्याचवेळी पुणे, नाशिकमध्ये थोडी धोक्याची घंटा पण आहे. नाही, मला असं वाटतं की साधारणतः मतदान हे 48 ते 55% याच्यामध्ये होईल. आणि आताही जे काही माहिती मला मिळाली त्यातून काही ठिकाणी 55-58 पर्यंत जाऊ शकतं, पण कमीत कमी 48 आणि मॅक्झिमम 55% इथपर्यंत मतदान होईल. आणि दरवर्षी साधारण, पण यावेळी मतदार याद्यात बराच गोंधळ आहे. नागपुरात देखील अनेक लोकांना आपली नावं मिळाली नाही, नावं भलतीकडे टाकल्या गेली आहेत, अशा प्रकारचा त्रास लोकांना जाणवत होता. खरं म्हणजे यातून एक चांगली गोष्ट मला सुचवावीशी वाटते की ज्या लोकांचं नाव यावेळी नसेल त्यांचं त्याच ठिकाणी नाव नोंदवण्याचं किंवा त्यांची काही रजिस्टर करण्याची व्यवस्था जर असती तर पुढच्या वेळच्या निवडणुकाकरता कमीत कमी नावं आपल्याकडे नोंदवल्या गेली असते. बरं सर, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये यावेळी ज्या प्रमुख महानगरपालिकांकडे लक्ष लागून राहिलेलं ती म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक आणि अर्थातच उपराजधानी नागपूर. आपण मुंबईच्या बाबतीत खास करून बोलूयात. मुंबईमध्ये याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये मला विश्वास आहे की यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून आम्हाला पुन्हा मागच्या वेळेसारखं यश मिळेल आणि आम्ही सत्तारूढ होऊ असं वाटतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात कुठेही आघाडी केली नाही, पण भाजप शिवसेना युतीला हरवण्याकरता त्यांनी या ठिकाणी आघाडी केलेली आहे. तरी पण आम्ही विजयी होऊ असं मला वाटतं. गडकरीजी, त्या अर्थानं खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधी तुमच्याबद्दल खरं तर फार त्यांचं आदरयुक्त प्रेमच आहे, नरेंद्र मोदींबद्दल सुद्धा आहे. या प्रेमाचा उलटा फटका मात्र भाजप शिवसेनेला निवडणुकीच्या राजकारणात बसेल का मुंबईत? असं बघा, राजकारण हे वेगळं असतं आणि व्यक्तिगत संबंध वेगळे असतात. आणि त्याच्यामुळे आपण नेहमी राजकारणात आणि व्यक्तिगत संबंधामध्ये दोन्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. राज ठाकरे माझे अतिशय उत्तम आणि चांगले मित्र आहेत. शरद पवार साहेबांशी पण माझे अतिशय उत्तम चांगले संबंध आहेत. अजित पवारांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे हे संबंध व्यक्तिगत लेव्हलवर असतात. राजकारणामध्ये माझा पक्षात मी आहे, त्यांच्या पक्षात ते आहे, त्यांच्या पक्षाची बाजू ते मांडतात, माझ्या पक्षाची बाजू मी मांडतो. त्यामुळे लोकशाहीमध्ये आम्ही एक दुसऱ्याचे शत्रू नाही आहोत, एक दुसऱ्याचे राजकीय विरोधक असू शकतो पण शत्रू नाही आहे. त्यामुळे
त्यामुळे आपण राजकारण हे उमदेपणाचं केलं पाहिजे, बरं. स्पोर्ट्समन स्पिरिट ठेवलं पाहिजे आणि याबद्दल कुठल्याही प्रकारचे चुकीचे अर्थ त्यातून काढू नये. ते न काढता आपण त्याकडे बघितलं पाहिजे. तर मला असं वाटतं की राजकारणी निकोप होईल आणि राजकारणामध्ये गुणात्मक परिवर्तन यायला देखील सुरुवात होईल. गडकरी साहेब, या अनुषंगाने आपल्या मैत्रीचाच दाखला जो निकोप मैत्रीचा आपण दिला त्या बाबतीत बोलता मुंबईमध्ये असं म्हटलं जातंय, सर्वसाधारण सगळ्यांचा अंदाज आहे मनसेला 30 पर्यंत जागा तर सगळ्यांचाच ऍव्हरेज मानलेला आहे. याचा अर्थ सरळ सरळ पहिला झटका कदाचित भाजप शिवसेना युतीच्या जागा ते घेऊ शकतात. अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली तर मनसेच्या सहकार्याचा ऑप्शन आपण रेडी ठेवलेला आहे का, मोकळा ठेवलाय का? मुळामध्ये असं आहे की जोपर्यंत निवडणुकांचे अंतिम निर्णय लागत नाहीत तोपर्यंत जर तरवर कुठली प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. मला असा विश्वास आहे आजही की भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळेल आणि शेवटी भाजप आणि शिवसेना युतीच्या बाबतीत निर्णय जो घ्यायचा असेल तो दोन्ही पक्षांनी मिळून घ्यायचा आहे. जरी माझे राज ठाकरेंशी संबंध चांगले असले तरी तेवढेच चांगले उद्धव ठाकरेंशी पण आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल, अटल बिहारी वाजपेयींच्या बद्दल जशी माझ्या मनात श्रद्धा आहे तेवढंच श्रद्धा आणि प्रेम त्यांच्याबद्दलही आहे. बरोबर. या संबंधितला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो भाजप आणि शिवसेना संयुक्त रूपाने घेतील. नाही, गडकरी साहेब, आपल्याला तर कल्पनाच आहे. बाळासाहेबांनी आवाहन केलं की एक पाऊल राजने पुढे घ्यावं आणि राज ठाकरे म्हणाले जर का बाळासाहेब ठाकरेंसाठी मी 100 पावलं पुढे यायला तयार आहे, मात्र उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मतभेद आहेत. पण या 100 पैकी 50 पावलं का होईना जर का गडकरींच्या मध्यस्थीने उचलायला जर का राज ठाकरे तयार असतील तर शब्द टाकतील का नितीन गडकरी? अजूनपर्यंत मला असं वाटतं हे जरतरचे प्रश्न आहेत. या प्रश्नावर आज कुठल्याही प्रकारचं उत्तर देणं योग्य होणार नाही. पण मला असं वाटतं की आपण निवडणुकीचे निकाल येऊ द्या आणि निकाल लागल्यानंतर मला अजूनही विश्वास आहे की भाजप शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळेल. गडकरी सर, मुंबईमध्ये खास करून तुम्ही बघताय याच्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं काम किती आणि काँग्रेसमध्ये जी अपेक्षित किंवा जी ज्याच्याबद्दल टीका केली जाते त्या बंडखोरीचा आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाचा भाग किती असेल या तुमच्या सत्ता समीकरणामध्ये? खरं म्हणजे यावेळी मी मुंबईत प्रचाराला येऊ शकलो नाही कारण मी उत्तर प्रदेशमध्ये सातत्याने प्रचाराला होतो. त्यामुळे मला मुंबईमधलं सविस्तर चित्र माहिती नाहीये. पण जी माहिती मला मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावर मला असं वाटतं की भाजप शिवसेना युतीने एकंदरीत चांगल्या जागा आमच्या मेंटेन करण्यामध्ये जेवढ्या मागच्या वेळी मिळाल्या तेवढ्यात आम्ही यशस्वी होऊ. आणि या तुमच्या यशामध्ये आरपीआयचा सहभाग, यावेळी नवीन भिडू तुमची महायुतीचा ठरलेला आहे, आरपीआयचे आठवले गट, त्याच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्यामुळे तुम्हाला खरोखर तो बेनिफिट जो मनसेला टक्कर देण्यासाठी आरपीआयचा भिडू उपयोगी पडेल असं वाटलं होतं ते निश्चित बघायला मिळेल? पहिली गोष्ट अशी आहे की दलित मतांमध्ये काँग्रेसने एक विष पेरण्याचा सत्याने प्रयत्न केला की भाजप आणि शिवसेना दलितांच्या विरुद्ध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे आणि कारण नसताना एक दरी निर्माण करायचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की रामदास आठवलेंचं आणि रिपब्लिकन पार्टीचं भाजप शिवसेना युतीवर येणं हे एक सामाजिक ऐक्याची प्रतिक्रिया यातून चांगली झालेली आहे. आणि मी केवळ याला निवडणुकीच्या मापदंडातून काही मोजत नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दलित समाजाच्या मनात जे गैरसमज होते ते आमच्या जवळ आल्यानंतर नक्कीच दूर होतील आणि ही युती महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य मजबूत करणारी राहील आणि निश्चितपणे यातून काही मतात वाढ देखील होईल असा मला विश्वास आहे. गडकरी सर, यावेळी प्रामुख्यानं आपण नाशिकबद्दल बोलूयात. नाशिकमध्ये सुद्धा तुमच्या किमान 2 टर्म्स तर तुमची सलग सत्ता राहिलेली आहे. या ठिकाणी यावेळी युती नाहीये नाशिकमध्ये बोलताना. याचा फटका बसेल का? तुमचा अगदी हातातोंडाचा जवळचा घास मानला जात होता आणि युती तुटली आणि त्याच्यानंतर आता वारं बदलल्यासारखं वाटतंय नाशिकमध्ये. मला नाशिकमध्ये जे काही आहे त्याच्यातलं मला नक्की निश्चित माहिती नाही आहे. परंतु भाजप देखील चांगला निवडून येईल आणि शिवसेनाही निवडून येईल आणि दोघं मिळून सबस्टेन्शियल आमच्या जागा येतील असा अंदाज आमच्या लोकांचा आहे. म्हणजे गडकरीजी, म्हणजे मतदानाच्या नंतर, निकालाच्या नंतरच्या युतीच्या दृष्टीने आपण पाहताय नाशिककडे? नाही, भाजप आणि शिवसेना म्हणून आमची निवडणुकीच्या आधी पण अनेक ठिकाणी युती झालेली आहे. एकट दुकट नसेल झाली तर निवडणुकीनंतर देखील आम्ही युती करू आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू. गडकरी सर, खास करून पुण्यामध्ये खडकवासल्याची ज्याला मोठा फटका तुम्ही दिला होता राष्ट्रवादीला तुमच्या नेतृत्वाखाली, तिकडे खडकवासल्याची आमदारकीची जागा आपण मिळवली होती. पुण्यामध्ये महानगरपालिकांच्या बाबतीत भाजपचा खास करून, युती तर आपली आहेच पण भाजपचा खास करून परफॉर्मन्स काही वेगळा अपेक्षित आहे का तुम्हाला? पुण्यामध्ये मागच्यापेक्षा आमच्या 20 ते 25 जागा वाढतील असा तिथल्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. मागच्या वेळी काहीतरी आमच्या 22-25 जागा होत्या, यावेळी निश्चितपणे 20 जागा वाढतील असा अंदाज आहे. बघूया काय होतं, प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतरच ते दिसेल. गडकरीजी, नागपूरच्या बाबतीत बोलूया. आणि शिवसेनेच्या आणि आमच्या बोला. शिवसेनेच्या आणि आमच्या मिळून पुण्यामध्ये सबस्टेन्शियल चांगल्या जागा येतील असं वाटतं.
गडकरीजी, पुण्याच्याच बाबतीत एक प्रश्न घेऊन आपण नागपूरकडे जाऊयात. पुण्याच्या बाबतीत सुद्धा स्थिती विचित्र आहे. काँग्रेसच्या बाबतीत मनात राग आहे, राष्ट्रवादी विरोधात आहे, कलमाडी विरोधाचा मुद्दा भाजप, शिवसेनेचा आणि मनसेचा सुद्धा कॉमन आहे. जर का जागांची अटीतटी जर का बघायला मिळाली तर काही वेगळं कॉम्बिनेशन बघायला मिळेल का? मागच्या पुणे पॅटर्नमध्ये भाजप तटस्थ राहिला होता, यावेळी ऍक्टिव्ह भाग घेईल का भाजप अशा परिस्थितीमध्ये? पहिली गोष्ट, भाजप आणि शिवसेना युती मिळूनच आम्ही आमची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू आणि काही कारणांनी निर्णय घ्यायचा तर दोघं मिळून संयुक्तपणे घेतील. एकटं भाजप किंवा एकटं शिवसेना असा निर्णय नाही घेणार. पण या जरतरच्या बाबतीत जर समजा बोलायचं म्हटलं तर मनसे सोडा, पण राष्ट्रवादीच्या बाबतीत ज्याने एकदा तुमच्यातल्याच एका युतीतल्या भिडू बरोबर ती सत्ता तिकडे राबवलेली आहे, त्यांच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं पुण्यामध्ये? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ठीक आहे. नागपूरच्या बाबतीत गडकरीजी, तुमचं स्वतःचं होम टाउन, आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी, त्या ठिकाणी विलास मुत्तेमवार यांच्यामध्येच प्रमुख सगळं युद्ध आहे असं म्हटलं जात आहे. बातम्या तर अशा येतात की महापालिका निवडणूक जर का जिंकलात आपण तर खासदारकीची निवडणूक लढवाल आणि हरलात तर कदाचित आपण निर्णय सोडून द्याल. काय आपण अतिशय प्रतिष्ठेची केलेली दिसते निवडणूक? मी काही प्रतिष्ठेची केली नाही. मी इथे नव्हतोही, कुठे प्रचारातही नव्हतो. आणि भारतीय जनता पार्टीची ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे, कारण वर्तमान याच्यात भारतीय जनता पार्टीची महानगरपालिका आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने उत्तम काम केलं. आज नागपूर शहरात कुठेही पाण्याचा तुटवडा नाहीये. कचरा व्यवस्थापनामध्ये काँग्रेस सरकारने, केंद्र सरकारने देशातलं नंबर 2चं मॅनेजमेंटचं पारितोषिक नागपूर महानगरपालिकेला दिलेलं आहे. सगळीकडे रात्री खांबावर हायमास लाईट लागले आहेत, कुठेही अंधार नसतो आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचं काम जोरात सुरू केलं आहे. त्यामुळे रस्ते, वीज, पाणी आणि विशेषतः कचरा व्यवस्थापन ह्या ज्या 4 महत्वाच्या गोष्टी महानगरपालिकेकडून अपेक्षित आहेत, या 4ही बाबतीत नागपूर महानगरपालिकेने उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे लोक पुन्हा एकदा निवडून देतील असा माझा विश्वास आहे. पण गडकरी जे हे ऐकलंय ते खरं आहे का केवळ वावड्या आहेत या, की तुम्ही एवढी प्रतिष्ठेची केली आहे की जर का निवडणूक लढवली तर लोकसभा, नाहीतर किमान निवडणूक लढवणार नाही लोकसभेची, अशी एवढी प्रतिष्ठेची केली आपण? मी प्रतिष्ठेची निवडणूक काय केली नाही. मी तुम्हाला सांगायचं म्हणजे या पूर्ण निवडणुकीत मी प्रचारातही कुठेच नव्हतो. बरोबर. मी केवळ उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवस संध्याकाळी 6 वाजता नागपूरला यायचो आणि संध्याकाळी 3 सभा, 9-10 सभा मी फक्त घेऊ शकलो, बाकी कुठे जाऊ शकलो नाही. आज फक्त मतदानावरून इथे आहे. बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक निवडणूक आम्ही सर्व शक्तीनिशी लढतो आणि ती कोणा एका व्यक्तीच्या प्रतिष्ठेची नसते, ती पक्षाच्या प्रतिष्ठेची निवडणूक असते. नागपुरातले आमचे हजारो कार्यकर्ते आज मेहनत करून राहिले आहेत. त्यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची बनवली आहे आणि पक्षाची प्रतिष्ठा हीच कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा आहे. अशी कुठे व्यक्तिगत माझी प्रतिष्ठा असा कुठे प्रश्नही नव्हता आणि अशी कुठे प्रतिष्ठाही मी कोणाला लावली नाही. गडकरीजी, जो सांघिक समूह नेतृत्वाच्या बाबतीत आपण बोलताय, पण तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये काम होतं, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तिथे निवडणुका लागलेल्या आहेत. पण याच जोडीला महाराष्ट्रामध्ये युतीच्या बाबतीत भाजपचा चेहरासारखा पुढे येत नव्हता. मग मुंबईच्या जाहिराती असो किंवा सभा असतो, एक ठाण्याच्या सभेमध्ये गोपीनाथ मुंडे जर का सोडले तर बाकीच्या ठिकाणी गडकरी दिसले नाहीत, पण मुंडे सुद्धा दिसले नाहीत. मुंडेंच्या स्वतःच्या घरचे काही विवाद आहेत. भाजप या निवडणुकीमध्ये किमान युतीबरोबरचा सक्षम खेळाडू म्हणून समोर यायला जरा कमी पडला का? मला असं वाटतं की यावेळी गोपीनाथराव आणि सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, एकनाथराव खडसे सगळीकडे महाराष्ट्रात फिरले आहेत. आणि काय झालं की काही काही महानगरपालिका तिथे त्यांनी विशेष लक्ष घातलं. यावेळी खडसेंनी नाशिक महानगरपालिका आणि जळगाव या जिल्ह्यात विशेष लक्ष घातलं. सुधीर मुनगंटीवार संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले आणि मुंडेंच्याही पण सर्व महानगरपालिकात सभा झाल्या. गडकरीजी, खास त्यामुळे असं तुमच्या बोला पूर्ण करा. कुठे गैरसमज होण्याचं कारण असं मला वाटत नाही काय असं कुठे गैरसमज करण्याचं काय आहे. गडकरीजी, आपल्या मगाशी एक फक्त शहर महत्वाचं राहिलं, ठाण्याच्या बाबतीत सुद्धा आपण बोलूयात. जर का मागच्या निवडणुका विधानसभेच्या बघितल्या तर त्याच्यामध्ये भाजपचा मोठा तरुण मतदार, पुढच्या पिढीचा मतदार वर्ग, भाजपच्या संघाचा जो एक मतदार वर्ग मानला जातो, तो मनसेकडे वळल्याचं बघायला मिळालं. अशीच भीती तुम्हाला यावेळी नाही का वाटत ठाण्यामध्ये? असं आहे, मनसेमुळे भाजपचं नुकसान आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. पण मनसेने जी मतं घेतली ती मतं कोणाची जास्त घेतली याच्यावर निवडणुकीचा परिणाम नक्की अवलंबून राहील. पण मग ठाण्यामध्ये सुद्धा पुन्हा तिथे सुद्धा तुम्हाला खात्री आहे शिवसेना भाजप युती विना कुठल्याही कुबड्यांच्या येईल का? तिथे सुद्धा तुम्ही काही ऑप्शन मोकळे ठेवणार आहात इतर ठिकाणसारखे? नाही, सध्या तर निवडणुकीच्या निकालानंतरच पुढे काय ते सांगता येईल. पण ठाण्यामध्ये भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळेल असं मला आमच्या कार्यकर्त्यांनी फीडबॅक दिलेला आहे. आता निवडणुकीच्या निकालानंतरच काय सत्य आहे ते कळेल.
गडकरीजी, एक ढोबळ मानाने जर का सांगायचं झालं तर या निवडणुकीवेळी 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, याच्यामध्ये स्थानिक आणि आत्ताच एक प्रश्न प्रभाव पाडतील का? मधल्या काळात जे झालेलं आंदोलन, वेगवेगळे स्कॅम्स असतील, अण्णांचं आंदोलन असेल, हे मुद्दे महत्वाचे ठरतील. यांचा काही परिणाम बघायला मिळेल का? मला वाटतं लोक स्थानिक प्रश्नांच्या आधारावर स्थानिक निवडणुकात मतदान करतात. यामध्ये नगरसेवकाचा व्यवहार कसा आहे, वागणूक कशी आहे, त्यांनी काम कसं केलेलं आहे, पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, तिथे दिवाबत्तीची सोय असतील, या प्रश्नाकडे बघून स्थानिक प्रश्नावर मतदान करतात. बाकी काँग्रेसचा आपला एक वोटर आहे, भाजपचा आपला वोटर आहे, शिवसेनेचा आपला वोटर आहे, मनसेचा आहे, राष्ट्रवादीचा आहे. शेवटी प्रत्येक पक्षाचा काही कमिटेड वोटर असतो आणि जो अन्य मतदार असतो तो या निवडणुकीत साधारण स्थानिक प्रश्न बघून, उमेदवार बघून मतदान करतात, असा माझा अंदाज आहे. नक्कीच नितीनजी, आता तुमचा विश्वास किती सार्थ ठरतो ते आपल्याला उद्या कळणारच आहे. तुर्तास तुम्ही स्टार माझापाशी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली, मी आपले आभार मानतो. तर हे होते नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि विश्वास बाळगलेला आहे, व्यक्त केलेला आहे की नागपूर असेल, नाहीतर ठाणे, मुंबई किंवा अन्य महापालिका, तिकडे शिवसेना, भाजप, रिपाई, महायुती सत्तेवरती येईल. मनसेच्या वतीत त्यांनी काही थेट बोललेले नाहीयेत, मात्र त्याचवेळी कुठलाही ऑप्शन्स नसेलच किंवा आम्ही असं करणारच नाही असंही त्यांनी म्हटलेलं नाहीये. हे मात्र आपण इकडे लक्षात ठेवूयात. अर्थात काय होते ते उद्याच्या नंतरच आपल्याला कळणार आहे. स्टार माझामध्ये इकडे एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा स्टार माझा.